आपण बघतोय मॅथ्स 2 स्टँडर्ड 10 आणि ट्रिग्नोमेट्री चॅप्टर खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर आपण आपल्या क्लासच्या मुलांसाठी आता काय करणार आहे, हा व्हिडिओ तयार करतोय. पर्सनली बघायचं, रिपीट पण बघितलं तर तुम्हाला फायदा होणार. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, sin theta if sin theta, how much is sin theta? 7/25. फाइंड काय म्हणताय ते, काय शोधायला सांगताय? cos theta and tan theta, not cos theta, cos theta and obviously I told you some procedure before that. हे इथं रफ सांगतोय, दोन मेथड्स आहेत. हा पण थीटा घेतला आहे, A B C. What is sin theta? Opposite. So this one is 7k and he maximum है because it's hypotenuse. Use the Pythagoras theorem. Normally मी त्याला माझ्याकडे PT theorem म्हणतो. Okay, so Pythagoras theorem अप्लाय केला आहे. 25k square is equal to this 7k square plus BC square. 25k square 7k square equal to BC square. 7k क्या झाले minus, then 25k minus 7k, 25k plus 7k is equal to BC square. मग 25 minus 7, 18k and this one is 32k. Okay, 18 to the 36, 3, 18 to the 54, 54 and 3, 5, 76. K into K, K square, BC square. तुम्हाला ही मेथड जर नाही वापरायची तर 625k square minus 49k square equal to BC square. आणि डायरेक्ट आन्सर काय ना, square root घेतलाय. So BC is equal to, what is the square root of 576? That is 24k. सर्वात आधी एक काम करा, पायथागोरसचे चॅप्टर मध्ये ट्रिपलेट्स दिलेले आहेत, ते जर पाठ असले ना तर हे इझी होतं. जर काही जण बघितलं 3, 4, 5 वगैरे हे ट्रिपलेट पाठ असले ना तर हा ट्रिपलेट आहे 7, 24. ओके, सो BC is equal to 24. हे आल्यानंतर तुम्हाला कॉस आणि टॅनस नाही पूर्ण प्रॉपर्टीज काढायच्या. पण आपल्याला त्यांनी अकॉर्डिंग टू की आपण काय वापरून काय सॉल्व करू शकतो, प्रॉपर्टीज वरून काढलं तर बरं असेल. तर प्रॉपर्टी वरून कसं काढणार, आपल्याला साइन आणि कॉस थीटाची प्रॉपर्टी नव्हती. सोल्युशन, साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta equal to 1. बरोबर. तर हे याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, सुद्धा बनवूया की sin cos, बरोबर. त्यानंतर कोको कोलाचं म्हणजे 1 plus cos square theta equal to cos square theta. मग sin cos पार्ट असतो, कोको झालं, शिल्लक राहील काय 1 plus tan square theta plus 1 plus tan square theta equal to काय नाव तुमचं sec square theta. तर हे प्रॉपर्टीज पार्ट कसे करायचे त्याचं आपण एकदा बघूया. आठवण करून द्या. मग sin square theta हे काय म्हणतो 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos square theta equal to 1. cos square theta is equal to 1 minus 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण थोड्या वेळाने बघितलं तसं तिथं हे 1 square minus 7/25 square. 1 minus 7/25 आणि 1 plus 7/25. हे काय 1/1, 1/.
25 into 25, oh sorry, 25 into 1, 25. 25 1 जा 25 and again same thing is going to repeat. 1 into 25, 25. Then cross multiplication, 25 under 25 and 7. मग cos per theta is equal to 25 minus 7, 18 into 32 upon 25 into 25 twice. Take before that taking square root value. एक सिंपल ट्रिक अजून सांगतोय, लक्षात घ्या. 18 ला कसं लिहितो बघा, 2 into 9 आणि 32 ला 2 into 16. 25 into 25 आहेच. मग टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटला काय करायचं असतं की जे दोन ट्वाइस मल्टिप्लिकेशन आहे ते सिंगल टाइमला यायचं असतं. हे 2 किती वेळेस आहे, 2 वेळेस. स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे किती वेळेस यायचं, 9 चं स्क्वेअर रूट 3, 16 चं 4, 25 ट्वाइस आहे तर एकच त्याला यायचं. काहीतरी राहिलं का, 2 1s, 9 चं 3, 16 चं 4, 2 3 जा 6, 6 4 जा 24, 24 upon 25. हे काय आलं, cos theta. नेक्स्ट आपल्याला काय शोधायला सांगितलंय, tan theta. ऑब्वियसली व्हिडिओ बघताय आणि ऑफलाईन त्यांना जास्त फायदा आहे. tan theta ची प्रॉपर्टी काय आहे, sin theta upon cos theta. What is sin theta then? You already given us 7 upon 25. And what is cos theta? 24 upon 25. हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी डिटेल सांगतो. बघा 7 upon 25 हे ॲज इट इज लिहायचं न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला इन्व्हर्ट इंटू किंवा इन्व्हर्स करायचं into 25 upon 24. नॉर्मली डिनॉमिनेटर सारखे तर काय करू शकतो, कॅन्सल. तर हे 2 आहे तुमचं, हे इन्व्हर्ट होतं म्हणून काय आता कॅन्सल. मग काय आलं, 7 आणि डिनॉमिनेटर 24. हे डायरेक्टली लिहिलं 7 upon 24. सो काय काढायला सांगितलं आपल्याला, cos theta आणि आलं लक्षात. लिहायचे तुम्हाला का लिहिले, हे बघा आपण 6.1 सेकंड बघतोय. tan theta इक्वल टू काय, हे आपण एक ठिकाणी cos theta काढायचं. आपण जर का प्रॉपर्टी लक्षात घ्यायचं म्हणलं तर परत प्रकार मिळून ते sin cos ची जोडी येते, कोको cos आणि cosec येतो, नॉट cosec. इथं cos 1 plus cosec 1 plus cos square theta is equal to cosec square theta आणि 1 plus tan square theta is equal to काय ना तुमचं सांगा, cosec झालंय ना, आता काय ना sec square theta. फॉर्म्युला पार्ट नाही बरं. मग 1 plus tan square theta आणि इथं तुम्हाला शोधायला भेटतं tan theta, sec theta, cos theta. काय सांगितलं, कोको मध्ये काय ना cos square theta, 1 plus cos square theta equal to cosec square theta. 1 plus tan square theta equal to sec square theta. So 1 plus tan square theta equal to काय ना तुमचं sec square theta. So 1 plus tan square theta how much, 3 upon 4 bracket square is equal to 6 square theta. मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये माहिती का मायनस केलं होतं आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर वापरलं होतं. दाखल्याला जर तुम्हाला आठवत असेल तर आपण याला मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की a मायनस b, a प्लस b फक्त मायनसला वापरायचं. हे काय प्लस. मग काय आहे 1 प्लस 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 upon 16. मग 1 upon 1, 16 1 जा 16,
16 मधलं 16 क्रॉस प्लस 9 25 अपॉन 16 स्क्वेअर रूट घेतलाय सेक थीटा 25 काय ना 5 अपॉन 4 इधर लिखून घ्यायचा टेकिंग स्क्वेअर रूट देन cos थीटा कसं लिहिणार सांगा मला पास्ट परत बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री tan थीटा बरोबर बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी केली होती tan थीटाची सांगा tan थीटा इक्वल टू sin theta upon cos theta. What is tan theta? 3 upon sin theta. We don't know. And cos theta. Might be. Cos theta might be. Okay. म्हणजे जी प्रॉपर्टी tan त्याची वापरली जाणार नाही मग कुठली वापरली जाणार मला वाटतं tan त्याची नाही मग कुठली वापरली जाणार सांग सुप्रीम कोर्टाचा आदेश कधी कधी चुकडं पण माहितीच आहे मी इंटेन्शनली चुकलोय मला माहिती मी तर तुमच्या फॉर्म्युला चेक केली की किती पार्ट आहे बघा सुप्रीम कोर्टाचा आदेश सेकंड फॉर्म्युला साइनचे ऑपोजिट कोसेक हा बरोबर एकमेकांना कॉसचे ऑपोजिट आणि टॅनच्या ऑपोजिट कॉट मला थोडंसं जास्त नाही तुमच्यासोबत राहून बघा मग सेकच्या ऑपोजिट काय कॉस मी तुम्हाला आधीच हिंट दिली होती काय हिंट दिली होती हे कनेक्टेड असतात 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हे मी आधीच सांगितलं तसं जो सेकच्या ऑपोजिट कॉस द्यायचे विचार पूर्ण प्रॉपर्टीज देणार नाही म्हणून ते चुकवलं म्हणून बोलतोय की इथंच दिलेलं आहे ना तू मला जरी मनात येत असलं माझं चुकतंय पण हे तुम्ही कुठं चुकतात ते दर्शवलं 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू काय आलं सेक स्क्वेअर थीटा आणि सेकच्या ऑपोजिट काय आहे कॉस इथंच आहे सर्व सेक थीटा और कॉस थीटा काढायचं ना कॉस थीटाच्या इन्व्हर्स cos theta equal to 1 upon sec theta. So cos theta is equal to 1 upon sec theta किती आहे? 5 upon 4 त्याच्या इन्व्हर्स 4 upon आणि शेवटी परत लिहायचं आणि चुकलं तरी चालतं जो ट्रायल अँड एरर करतो त्याच्यावरून शिक्षकाला पण कळतं की हा मनापासून प्रयत्न करतोय नाहीतर आंधे आली 420 नंबर गाडी पकडली की त्याच्यात ते काही टेन्शन राहत नाही सर्व एकदम परफेक्ट असतं बघा पुढचं थर्ड काय मग आता तुम्हाला खूप सोपं होऊ शकतं कशावरून आता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरून इफ cot theta is equal to how much 40 upon 9 शोधायचं काय कोसेक थीटा आणि साइन आलं का लक्षात कुठलं रूल ऑफ मध्ये इथं कोकोचा एक हिंट आहे सेकंडीतला एक हिंट आहे तुम्हाला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मग तसं तिथे येणार सोल्युशन 1 प्लस हे तुम्ही लिहायचं बाय ट्रिग्नोमेट्री प्रॉपर्टी
1 plus cosec square theta is equal to how much? Cot स्क्वेअर. अरे जरा लक्ष द्या, एक चुकीचा आहे फॉर्म्युला. 1 plus tan square theta आहे की, तर मग इथं काय येणार आहे बाबा? काय चेक करायला? इतक्या वेळेस क्लिअर फॉर्म्युला रिपीट केल्यावर पण तुमच्या लक्षात येत नाही म्हटलं काय. आणि हा व्हिडिओ मी असाच बनवणार विदाउट एडिटिंग असं बनवणार. तुम्हाला माहिती आहे म्हणजे कोणतं ते करते. 1 plus cot square theta. cot square theta किती आहे? 40 upon 9. 1 plus 14 चा square 1600 and 9 चा 80. 81 into 81 plus नाही थंडीला श्वास केला तुम्हाला. cosec square theta आता माहिती आहे सर कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे की 1681 चा स्क्वेअर रूट काढायचं. ज्यांनी लेक्चर अटेंड केलं असेल त्याला मी ट्रिक सांगितलं ते दाखवलं. हे बघा नॉर्मली तुमचं 40 चा स्क्वेअर 1600 त्याच्या वर येणार. मग 40 च्या वर 41 42 43 44 45 युनिट प्लेस बघायची. 40 into 40 41 into 41 1 1 म्हणजे एंडला 1 येतंय. 42 into 42 एंडला 4 येतोय. 3 3 जा 9 4 4 जा 16. पॉसिबल फक्त इथे एवढं. तुम्ही चेक करून बघा. 41 into 41 1681 ला येणार. हे मी कॉन्फिडंट आहे. 41 upon 9. हे काय तुमचं cosec theta by taking square root. साइन. आता काय काढायचं आहे? sin theta. मग tan theta वापरू का परत? नाही ना. मग काय वापरू सांगा? साइन थीटा इक्वल्स टू sin theta equal to 1 upon cosec. बघितलं चुकलं पण गरजेचं आहे. चुकल्याशिवाय बरोबर होतं. 1 upon 41 upon 9 upon 40. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0 असं आपल्याला दिलंय. बरोबर बघा 5 sec theta is equal to 12 cosec theta. Why? हे राइट हँड मग सुप्रीम कोर्टाचा आदेश ते तुम्हाला फॉर्म्युलेशन बघायला तर एस सी म्हणजे साइन लॉ ऑफ काय आहे कोसेक. तर येणार 1 upon sin आणि सेक लॉ ऑफ काय आहे 1 upon एस सी सी एस आणि टी सी. मग हे साइन केले साइन थीटा अपॉन cos theta हे वर गेलं न्यूमरेटरला लेफ्ट हँड साइडला आणि 12 ॲज इट इज 5 वर राहणार डिनॉमिनेटर. sin theta अपॉन cos theta किती येणार इज इक्वल टू 12 अपॉन. मला हे सांगा आता याच्यावर शोधायला काय सांगितलं? sec theta sec theta cos theta cos theta and sin. and sin. सिंपल मी तुम्हाला सांगितलं की tan theta जे आहे त्याची जोडी कोण सोबत होते sec theta म्हणून त्यांनी विचारले. मग काय ना बाय
trigonometry property. कुठली property check? 1 plus tan square theta is equal to how much? 6 square theta. So 1 plus tan square theta कितनी है? 12 upon 5 bracket square is equal to 6 square. 1 plus 12 से क्या आएगा? 144 upon 25 is equal to 6 square. Cross multiply 25 into 1 25 plus 44 is equal to 6 square. 25 plus 144 कितना? आणि मग पर स्क्वेअर रूट घेतलाय तर sec theta is equal to 169 चा स्क्वेअर रूट 13 आणि 25 चा 5. इजी आहे. sec theta आता sec च्या ऑपोजिट काय आहे? cos. cos theta is equal to 1 upon sec theta. So what is sec theta? त्याचा इन्व्हर्स लिहायचा. 13 upon 5 है ना, 1 upon 5 क्या आता है? 5 upon 13. Therefore cos theta is equal to 5 upon 13. Again, आता sin theta by using trigonometric property. Triangle cos theta काय करायचे? sin theta. sin square theta plus cos square theta equal to sin square theta we don't know. Cos square theta 5 upon 13 bracket square equal to 1. Sin square theta equal to 1 square minus 5 upon 13 bracket square. सर 1 तर सिंपल आहे पण आपण 1 चा स्क्वेअर केले तो 1 म्हणून त्याला लिहिताना काय करू 1 स्क्वेअर. मग त्याला दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. कसं की आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तसं ओके आणि अनदर वन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो परत sin स्क्वेअर थीटा 1 मायनस 5 चा स्क्वेअर 25 13 चा 165. Again multiplication of denominators and then cross multiplication. 169 into 1 169 minus 25 into 1 144. इथं दाखवून देतोय आणि हे असं मल्टिप्लिकेशन असतं 144 upon 169. Therefore हे काय sin square theta मग स्क्वेअर रूट घेतलाय sin theta equal to how much? 144. इजी आहे. लिहून घ्या फास्ट. हे बघा आता आपल्याला जनरेट tan theta equal to 1 आणि शोधायचं काय sin theta plus cos theta upon sec theta plus cos theta. तर मग याला सॉल्व करत असताना तुम्हाला दोन टेबल दिले आहेत 0 30 45 60 90 तो पाडा सांगायला. मग tan theta equal to 1 कुठे तर tan 45 equal to काय येतं tan 45 इथे येतं म्हणजे इथं कंपेअर करा बघा 1 1 tan म्हणजे थीटा त्याला therefore theta equal to 45. tan theta 1 आहे म्हणजे थीटा किती आहे 45. मग आपल्याला sin 45 cos 45 sec 45 आणि cosec 45 माहिती असेल. sin 45 आहे 1 upon root 2 हां तर sin चा ऑपोजिट cosec 1 upon root 2.
45 1 upon root 2. तर 1 upon root 2 सॉरी इनवर्स Opposite. हां म्हणजे इन्व्हर्ट नॉट ऑपोजिट ॲक्च्युली इथं इन्व्हर्ट होईल रूट आणि हे 1 upon root 2. जस्ट राईट डाउन द फॉर्म्युला सॉरी राईट डाउन द फाइंड काय आहे sin थीटा प्लस cos थीटा अपॉन sec थीटा प्लस cosec थीटा. What is sin theta? 1 upon root 2 plus 1 upon root 2. And what is sec theta? Root 2 plus root 2. डिनॉमिनेटर म्हणजे कशी आहे सेम म्हणून वर त्यांची काय ॲडिशन 1 plus 1 याचा तिथं आणि खालचा 1 किलो साखर आहे 1 किलो साखर मी म्हणतो म्हणजे किती येणार 2 वर्ग 8 2 म्हणजे 2 रूट 2 किती येणार इथं 2 रूट 2. ओके जर त्याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 2 रूट 2 अपॉन काय आहे 1 मग 1 plus 1 2 रूट 2 into हे इन्व्हर्स किंवा इन्व्हर्टेड 1 upon 2 root 2. Okay, then these two way cancel. काय शिल्लक राहिलं इथं 1 upon root 2 आणि आले 1 upon root 2 into root 2 2. So the answer is 1 upon 2. आन्सर काय आलं 1 upon चेक करायचं. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 1 बघितलं 6.1 चं ॲक्च्युअली पहिले 5 क्वेश्चन बघितले. आता आपण क्वेश्चन नंबर 6 ॲक्च्युअली आणि 6 मध्ये सब पार्ट त्या क्वेश्चन नंबर 6 चं फर्स्ट बघूया. आतापर्यंत जे होते ते सॉल्व करायचं. आता काय प्रूव्ह दॅट मध्ये दाखवण्यामध्ये काय फरक आहे तर आता प्रूव्ह दॅट मध्ये आपल्याला लेफ्ट हँड साइड आधी आणि राइट हँड साइड दोन्ही सेम दाखवणार. काय दाखवावं लागेल लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड बोथ. फर्स्ट सांगता मला Sin square sin square theta upon cos theta plus cos theta equals to sec theta. sin square theta or cos theta plus cos theta equal to sec theta. As I have already told you, फक्त left hand side इक्वेशन. So what is the electric? हाँ असं काही कंपल्सरी नाही आहे की लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड. मी साठीमध्ये राइट हँड साइड और लेफ्ट हँड साइड करू नका. मग आपण लेफ्ट हँड साइड बघूया स्टँडर्ड आहे. sin square theta upon cos theta plus cos theta upon 1. मग मी तुम्हाला आता थोड्या पूर्वी हे सांगितलं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन cos theta into 1 cos theta. Again 1 into sin square theta sin square theta cos theta into cos theta plus cos square theta. आलं लक्षात? We know that sin square theta plus cos square theta is equal to काय तर 1. Therefore LHS equal to 1 upon cos theta and 1 upon cos theta काय तर sec theta. 1 upon cos theta काय तर sec theta जे राइट हँड साइड. Therefore HS is equal to RHS. But before this should be sin square theta upon cos theta plus cos theta is equal to 6. Now let's say that
cos square theta into 1 plus tan square theta equal बघा लेफ्ट हँड cos square theta into 1 plus tan square theta. We know that cos square theta into 1 plus tan square theta काय येणार आम्हाला कोको cot आणि cosec असतो tan आणि sec तर हे येणार तुमचं sec square theta. सुप्रीम कोर्ट s म्हणजे sin तर cosec बरोबर cos तर sec मग cos square theta into sec square theta म्हणजे काय येणार 1 upon cos square theta राइट हँड साइड बघत चालायचं हे दोघं काय झाले कॅन्सल इज इक्वल टू RHS थोडंसं ना राइट हँड साइड लेफ्ट हँड साइडचं मॅनेज करायचं चेकआउट करायचं पेपर क्वेश्चन नंबर इझी आहे का मला हे सांगा इझी आहे का आता परत परत बघायचं जितकडे व्हिडिओ बघणार तुम्हाला अजून सोपं ना थर्ड रूट 1 minus sin theta 1 plus sin theta is equal to sec theta minus 1 minus sin theta upon 1 plus sin theta इकडे बघा तुम्ही 9th मध्ये रॅशनलायझेशन शिकले रॅशनलाइज द न्यूमरेटर और डिनॉमिनेटर आपल्याला डिनॉमिनेटर करायचं आहे रॅशनलाइज मराठीत त्याला काय म्हणतो परिमेय डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करत असताना काय करायचं हे जे प्लस आहे याच्या ऑपोजिट 1 मायनस साइन थीटा ऑपोजिट 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 साइन घ्यायची ऑपोजिट साइन घ्यायची म्हणजे कशी घ्यायची ते समजून घ्या a प्लस b असेल तर a मायनस b घ्यायची आणि छेदानी अंश म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरने भागलं तर उत्तर तर 1 येणार 1 upon 1 1 2 upon 2 1 420 upon 420 काय ना तसं हे 1 प्लस sin थीटा आहे याच्या ऑपोजिट घेतलं 1 मायनस sin थीटा आणि 1 मायनस sin थीटा मुळात आपण एकाने फक्त काय करतो मल्टिप्लाय फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे तर हे काय 1 प्लस sin थीटा इनटू 1 मायनस sin थीटा तर हे काय a प्लस b आणि हे काय a मायनस b आणि मी तुम्हाला ह्या आजच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू सांगतोय कि a plus b a minus b is equal to a square minus b square. Similarly, 1 plus sin theta 1 minus sin theta is equal to क्या 1 square म्हणजे 1 minus sin square theta. ध्यान लक्षात a plus b a minus b a square minus b square 1 plus sin theta 1 minus sin theta यांचं काय ना 1 square minus sin square theta आणि अगेन 1 minus sin theta into 1 minus sin theta कन्फ्यूज न होता लक्षात ठेवायचं हे ना 1 minus sin theta bracket square मग बघा आता आपण इथं काय घेतलं हे काय लेफ्ट हँड साइड LHS हे तुमच्या इन्फो साठी ज्यांना डायरेक्ट समजलं तर डायरेक्ट लिहितात LHS इन रूट 1 minus sin theta 1 minus sin theta काय ना 1 minus sin theta bracket square आणि 1 plus sin theta 1 minus sin theta काय ना 1
1 square minus sin square theta. Okay. 1 minus sin theta bracket square. आता आधी डॉट रिझनिंग आधी देतोय. आपल्याला माहित असायला पाहिजे sin square theta हे डिटेल साठी देतोय. तुम्हाला डायरेक्ट पाठ पाहिजे cos square theta = 1. म्हणून काय ना हे cos square theta is 1 minus sin square theta. 1 minus sin square theta काय तुमचं cos square sin square theta plus cos square theta = 1. cos square theta = 1 minus sin square. मग टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेतलाय आपण. तर व्यवस्थित चेक केलं तर हे स्क्वेअर आहे. ऍक्च्युली हे रूट काढायचं ना. हे रूट आहे वरचं आणि स्क्वेअर आहे. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. म्हणून इथे शिल्लक राहतं 1 मायनस साइन थीटा आणि हे कॉस स्क्वेअर थीटा आहे. रूट आणि स्क्वेअर तर हे काय ना कॉस. मग आता लिहिताना कसं लिहू शकतो बघा 2 + 3 अपॉन 2 जर असेल तर आन्सर काय माहिती आहे तुम्हाला. जेव्हा 2 + 4 घेऊया 2 + 4 किती येतात 6 अपॉन 2. आन्सर किती आलंय 8. सिमिलरली 2/2 + 4/2 याच्या खाली हे आणि परत डिनॉमिनेटर 2 ला लिहिलं. समटाइम्स मी तर पण केलेलं आहे की डिनॉमिनेटर सेम म्हणून वरच्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केले. व्हिडिओ मध्ये पण दिसेल तुम्हाला सलग मध्ये. तर तसंच हे 2 2 सलग आहे. तर हे काय केलं 2/2 4/2. आन्सर काय 2/2 1 4/2 2 म्हणजे आन्सर असं काढा तसं काढा. तुम्ही नंबरिंग मध्ये समजू शकता. मग इथं तुम्हाला समजून घ्यावी लागेल काय की 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा आहे. तर याला घेताना काय घेतलं 1 अपॉन cos theta minus sin theta upon cos theta. सुप्रीम कोर्ट SCCS मग 1 अपॉन cos चा काय ना sec theta आणि sin theta अपॉन cos theta चा काय ना tan theta. थोडीशी मदत लागली की तुम्ही घ्यायची 1 अपॉन cos theta sec theta आणि sin अपॉन cos tan theta which is RHS. Therefore LHS is equal to आणि हे परत